हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर आज कुठली रेसिपी वगैरे काही नसणार आहे. तर आज आले गावावरून सामान सकाळी सकाळी. तर गावावरून थोडंसं सामान मागवलं, कारण आता तुम्हाला माहितीच आहे गावाकडे छान म्हणजे तुरीच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी वगैरे निघालेली आहे. परत थोडंसं सामान पण मागवायचं होतं. आणि गावाकडचे भाजीपाल्यात काही वेगळीच टेस्ट असते, चव असते. जे पुण्यात राहतात त्यांना माहिती आहे, कारण पुण्यातला भाजीपाला एवढा चवदार नसतो. पालेभाज्या तर बिलकुलच नसतात, पाणी पाणीच लागतात कशा तरी पण ते आता गावावरून येणार होता भैया, जो ट्रॅव्हल्सवर असते दादा आमचा. तर मग तो येणार होता, तर त्यानं सामान आणून बाबांनी पाठवलं त्याच्यासोबत. तर काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते एक बाचका आहे आणि एक हे रेड कलरची पिशवी आहे. तर सर्वात आधी बाचकं खोलते, कारण ह्याच्यात आहे मुलांचा खाऊ, जे खाण्यासाठी ते लय एक्साइटेड आहेत. तर 7 वाजतापासून उठलेले आहेत ते. तर त्यांच्यासाठी खाऊ पाठवलंय त्यांच्या आबांनी. तर काय काय पाठवलंय तेच दाखवते. मला पण माहिती नाही, येऊ कॅमेऱ्यात येतेच काय पाठवलंय. तर थोडंफार मी सांगितलं होतं, पण त्यांनी पण काही त्यांच्या मनाने पाठवलंय. तर बघू काय काय पाठवलंय तुला. तर दिसणारच आहे तुम्हाला काय काय पाठवलंय. तर तुला साईडला बस ना, तुला समजून नाही राहिलं का? मला पण दिसायची. खाली काढणारच आहे ना. तर सर्वात आधी साड्या आहेत ह्या 2. तर माझी आजी आहे ना, तिचे लुगड्या आहेत. तर खूप छान अशा आहेत, नवीनच आहेत. तर म्हटलं असं एक आजीची आठवण म्हणून, कारण आजी ना खूप आजारी आहे आता. तर आजीची आठवण म्हणून आजीनंच पाठवले स्पेशल. तर हे एक जुनं आहे आणि ते जांभळ्या कलरचं नवीन आहे. हे असं आळजुन आहे थोडंसं. तर असे 2 पाठवले. कापूस पाठवला आईनं वाता वगैरे करण्यासाठी, कारण लागतात ना म्हणून कधी कधी. तर मुलांचा खाऊ आहे. साईडला बस. तर सर्वात आधी खाऊ काढते. तर प्लेट आण मोठी. तसं काय करायचं? 12 kg है. तर पेढे आले गावावरून. वो भी मस्त मस्त फ्रेश फ्रेश. वो भी फ्रेश वाले. फ्रेशच असतात सगळीकडे. अरे तो क्या बोल रही है, तो क्या हो गया? पेढे बघा छान असे. सरळ ना साईडला हो ना. तर पेढे आहेत. ते व्हाईट कलरचा डब्बा आहे ना, व्हाईट कलरचेच पेढे आहेत, त्याच्यामुळे दिसत नसतील. तर पेढे आहेत. तू थोडाच खा, तुझं पोट बरोबर नाही. तू ठेवून देणार आहो मी तुझ्यासाठी. हा, एक टेस्ट कर पहिले कसं आहे. तर त्याचं पोट दुखून राहिलं सर. आता परत नाही भेटणार हा. तर पेढे आहेत आणि ह्याच्यात शेव चिवडा असेल. आणि काय थोडं सामान आहे. डाळ आहे वाटते तिथे. तर मी अजून ओपन नाही केलंय. तर हे कपडे. तर थोडेसे हरभरे, मूग वगैरे पाठवले. तर मी एक एक खोलून काढते, मी दाखवतेच तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. मलाही माहिती नाही अंदर काय आहे इथं. तर याच्यात बेसन पीठ असेल. मिळते इथं सगळंच, पण ते गावावरून पाठवतात, तर सगळं काय करायचं. तर याच्यात पण तांदळाचं पीठ आहे. आणि याच्यात डाळ आहे हरभऱ्याची. आणि याच्यात तांदूळ आहेत राशनचे. तर राशनचे तांदूळ आम्ही खात नाही, पण इडलीसाठी लागतात.
आणि इडल्यांसाठी परत खिचडी वगैरे, तर राशनच्या तांदूळचीच खिचडी छान लागते आणि इडल्या पण राशनच्या तांदूळच्याच चांगल्या होतात, म्हणून हे राशनचे तांदूळ आहे. आता एक आपली चीज आहे याच्यात, जो एक छोटी आहे. ओ, आणि याच्यात बांगड्या आहेत. तुमचे आहे ना, तुमच्या आईचे आठवणसाठी. हो ना. जा जाऊन बसत दिलं ना पेढे. अरे कुठले शिवराज, जा वर जाऊन बस. मुझे तेरा ये घेऊन येणार तो बास्केट दिली. तर अशा बांगड्या पाठवल्या. संक्रांत आहे ना म्हणून मग. संक्रांत आणि सांगू शकतो. आणि ह्या शेवाळी कलरच्या आहेत आणि ह्या हिरव्या कलरच्या आहेत. वेगवेगळ्या आहेत दोन्ही पण. हे डार्क हिरव्या आहेत आणि ह्या शेवाळी कलरच्या आहेत. तर एवढं सगळं सामान आलेलं आहे. पॅकमध्ये एवढं सामान आणि याच्यात आहे ना, इसके ना खाऊ आहे पण जास्त नाही आहे. जरा बघितलं आहे मी. शिवराज किपकोट बघितलं आहे. फ्रेंड्स, मम्मी के चैनल को लाइक और सब्सक्राइब एंड शेयर करो. इतने आप फ्रेंड्स को शेयर करो. तर याच्यात आहे ना, याच्यात पालेभाज्या पाठवलेल्या आहेत. काय झालंय? लिंब. गावकडे खूप स्वस्त लिंब मिळतात, इथे 10ला 2च मिळतात, त्याच्यामुळे. आणि मुलांसाठी चॉकलेटचं पॅकेट पाठवले. काम कोको दे ना मला कुठलं. सध्या कोणीच ते खाणार नाही, ठीक आहे. तर हे चॉकलेट पॅकेट पाठवले. पिल्लू, त्याचं पोट खराब आहे, तू शांत राहा. तर हे आहेत ना तुरीचे दाणे आहेत, काढून पाठवले. तर हे बघा, तुरीचे दाणे आहेत त्याच्यात. आता तुझ्या समोरच काढलंय मी. तर याच्यात हरभऱ्याची भाजी आहे. हे घरच्या शेतातल्या गावरान अशा आपल्या याच्या गवारीच्या शेंगा आहेत. पालेभाजी आहे बस. आणि हा पालेभाज्या आहे ना सगळ्या शेतातला आहे बरं का. तर हे बघा, आंबट चुका पण दिलाय. तर हा आमच्या गायवेळा असतो ना, नाही का, गावाकडे असतात, तर त्याच्यात लावलेला आहे. तर आंबट चुका. आणि मम्मी हे तो दिखाओ, हे जो युवराज दिखा रहा है. आणि हे पण घरच्या शेतातले टोमॅटो आहेत, हिरवेवाले. अरे ग्रीन टोमॅटो, मी सुनो इंटरेस्टिंग चीज आहे. आणि हे कांदा. शेतात कांदे आता लागले, म्हणजे पेरलेले असतात ना कांदे, त्यातले कांदे आणून पाठवले आहे ना छान असे. कारण इथं कांदा पात आहे ना, खूप मोठे मोठे आणि धोडले कांदा पात असते. अशी बारीक सहसा करून मिळत नाही. बघा, एकदम बारीक बारीक आहेत कांदे हे असे. जे कांदा लावतात ना, लावगण, तशा टाईप आहे ते. लावगण, वा वा वा, लावगण टाईप. आणि यामध्ये बीटरूट नाही, लाल बोंड्या आहेत. ह्या आंबाडीच्या लाल बोंड्या आहेत. आंबाडीचे तुला काय कळणार शिवराज व्हेजिटेबल मधलं. अरे मेरे को समझ को आते हैं, मैं तेरे समझ को नहीं आते. लाल बोंडिया क्या है? आणि याच्यात पण पालेभाज्याच आहेत. कुछ नहीं भेजा हमारे युवराज. आणि तुरीच्या शेंगा आहेत. बस संपलं, एवढं आणलंय. एवढं म्हणजे खूप सारं आहे. तर याच्यात तुरीच्या शेंगा आहेत. तर असा आजचा गावकडचा व्हिडिओ होता. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय सर्वांना.